पार्किंगच्या नावाखाली बनावट पावत्या छापून लाखो रुपयाचा गंडा हा महानगरपालिकेला घातला जात होता आणि याबाबत आहे ते भाजपच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही पाहता की ही संपूर्णपणे ही ट्रकची रांग आहे आणि रोज दिवसाला आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण एपीएमसी मार्केटमध्ये 2,500 ते 3,000 ह्या मोठ्या गाड्या येत असतात आणि याच गाड्या ह्या एपीएमसी मार्केटच्या बाहेरच्या अशा रस्त्यावरती ह्या पार्किंग होत असतात आणि याच पार्क झालेल्या गाड्यांकडून 100 रुपये 200 रुपये हे पार्किंगच्या नावाखाली वसूल केले जातात। मात्र ते वसूल करत असताना आलेले पैसे हे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये न जाता या ठिकाणच्या काही राजकीय लोकांकडून बनावट पावत्या छापून तो संपूर्णपणे हा पैसा लाटला जात असल्याचं समोर आलंय आणि या संदर्भामध्ये आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आवाज उठवून गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्याबरोबर रामचंद्र घरत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय हा संपूर्ण प्रकार आहे? सर, हे एपीएमसी मार्केटमध्ये मोठे मोठे 5 मार्केट आहेत। दाना बंदर असेल, भाजी मार्केट असेल, फ्रूट मार्केट असेल, मसाला मार्केट असेल। इथे साधारण महाराष्ट्रातून असतील, आपल्या या नवमुंबईतून असतील, साधारण 3,500 ते 4,000 ट्रक इथे येत आहेत आणि ह्या ट्रकचं इथे रस्त्यावर किंवा या आजूबाजूच्या ठिकाणी त्यांना जर पार्किंग करायची लागली तर हे लोक एक इथे वाल्मिक कराड नावाची एक टोळी निर्माण झालेली आहे। ही टोळी कित्येक वर्षापासून बनावट पावत्या छापून लोकांना त्रास देते। लोकांकडून 12 तासाचे 200 रुपये घेत आहेत आणि विशेष म्हणजे ही पावती खोटी आहे। ही पावती खोट्या पावतीची आहे आणि खूप मोठा व्यवहार करतात। इथे असलेले अनेक धंदे आहेत, टपरे आहेत, छोटे छोटे ढोल आहेत, त्यांच्याकडून वसुली करतायत। इथे असताना छोटे छोटे गॅरेज आहेत, त्यांच्याकडनं वसुली करतात। इथे असताना छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याकडनं वसुली करतात। अशा रीतीने महिना करोडो रुपये कमवण्याचा काढ यांच्याकडून होतोय आणि या टोळीला जेरबंद करण्यासाठी महानगरपालिकेनेच आता पाऊल पुढे उचललेलं आहे आणि महानगरपालिकेने यांच्यावर FIR दाखल केलेला आहे आणि महानगरपालिकेच्या FIR दाखल नंतर त्यांची आता पोलिसांची इन्क्वायरी सुरू आहे। ते शोधतायत याच्या मागचा म्होरक्या कोण आहे त्याचा शोध करण्याचं काम करतायत। इथं असणारा प्रिंटिंग प्रेसवाला असेल, इथला जो वसुली करणारा त्यांचा कामगार असेल, त्यांच्या माध्यमातून इथला म्होरक्या शोधण्याचं काम ते करतायत आणि मी पण समाधानी आहे की पोलिसांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे। पण ह्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत या लोकांना धडा शिकवला पाहिजे। जर मला माझ्या पोलिसांनी सपोर्ट केला नाही तर मी कमिशनरकडे जाईन। कमिशनरनी जर सपोर्ट केला नाही तर मी माझे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील जाईन। पण ह्या टोळीचा आम्हाला या टोळीला इथून नष्ट करायचं आहे, जेणेकरून गरीबावर अन्याय होणार नाही। तर लाखो रुपये या ठिकाणी कमवले जातात डुप्लिकेट पावत्याच्या माध्यमातून। लाखो रुपये डुप्लिकेट पावत्याच्या माध्यमातून त्या पावत्याही मी तुम्हाला देतो। त्या पावत्या डुप्लिकेट पावत्या आहेत, त्याच्यावर टाइम वगैरे लिहिला जातो, कारण त्या टायमानंतर ती जर 7 तासाच्या वर राहिली तर लगेच अजून 100 रुपये घ्यायचे। म्हणजे अशा प्रकारच्या खोट्या पावत्या आणि हा खूप मोठा कांड आहे आणि या कांडला उघड करण्याचं काम मी असेन, पोलीस असतील आणि इथले लोक असतील, हे सगळे आता याच्या मागे लागलेत। हे कांड केलंच पाहिजे, कारण छोटे छोटे व्यापारी असतात, छोटे छोटे टपरीवाले लोक आहेत, छोटे छोटे गॅरेजवाले लोक आहेत, हे पण हैराण आहे त्यांच्यापासून। हे राजकीय वरदस्त आहे सगळे, राजकीय वरदस्त बोललेलं तर हे आपल्या एका राजकीय पार्टीच्या नावाने हा एक वाल्मिक कराड आहे आणि मला तर डाऊट आहे याच्यावर अजून एक अक्का आहे, तो अक्का पण शोधून काढण्याचं काम पोलिसांना मी सांगितले ते करायचं आहे। गेली कित्येक वर्षापासून हे सगळं कांड सुरू आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता या डुप्लिकेट बनावट पावत्याच्या माध्यमातून लाखो रुपयाचा व्यवहार या एपीएमसी मार्केटमध्ये केला जातो आणि याला राजकीय काही लोकांचा वर्ध असल्याचा आरोप या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून करण्यात आला। एबीपी माझा नवीन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।